गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू अचिव्हर्स अबॅकस। मी आहे इंद्रायणी बिरादार। तर आज आपण मल्टिप्लिकेशन विथ अबॅकस किट कसं सॉल्व करायचं ते शिकून घेऊयात। ओके फ्रेंड्स, तर ही आहेत मल्टिप्लिकेशनची उदाहरणं। याच्या अगोदरच्या क्लासमध्ये मी 3 डिजिट मल्टिपल बाय 1 डिजिट घेतले। ओके, तर आज मी 4 डिजिट मल्टिपल बाय 1 डिजिट घेणार आहे। ओके, तर हीच 4 डिजिटची मल्टिप्लिकेशन आहेत। ओके, तर आपण 1 बाय 1 आपण अबॅकस किटवर सॉल्व करूयात। ओके, तर आपलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, 2119 मल्टिपल बाय 9। ओके, तर आपल्याला अगोदर काय करावं लागेल, 9 नी 2 ला मल्टिप्लाय करायचे, म्हणजे 9 चा टेबल 2 पर्यंत बोलायचा आहे। ओके, 9 1 जा 9, 9 2 जा 18, तर आपल्याला 18 आले। ओके, तर मी काय सांगितलंय, इकडच्या स्लाइडला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायचं आणि इकडच्या स्लाइडला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन। ओके, तर आपल्याला इकडे बिट्स ड्रॉ करायचे आहेत, म्हणजे डाऊन करायचे आहेत। ओके, ॲड किंवा सबट्रॅक्ट, बरोबर। आता मी काय सांगितलंय, 9 2 जा 18, 1 5 6 7 8, 18 10 आणि 8 18। ओके, 18 झाले, माझी फिंगर मी इथंच ठेवले। मग पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 9 चा टेबल 1 पर्यंत बोलायचं आहे। 9 1 जा 9, 9 1 जा किती 9, मग 9 आलंय, तर आपल्याला 9 च्या अगोदर मी काय सांगितलंय, अगोदरच्या क्लासमध्ये आपल्याला अगोदर 0 लावायचे, बरोबर। 9 1 जा 9, 0 9। ओके, मी फिंगर इथं ठेवले। पुन्हा रिपीट अगेन, 9 1 जा 9, 9 1 जा 9, 0 9 0 9, फिंगर इथे। पुन्हा 9 चा टेबल 9 पर्यंत बोलायचं आहे, आपण डायरेक्ट घेऊ। 9 9 जा 80 आणि 1, आपल्याला इथे 80 आणि इथं 1 ॲड करायचे। आपल्याला इथं 80 ॲड करायला बीट अवेलेबल आहेत का, नाही आहेत, मग आपल्याला ॲड 8चा फॉर्म्युला यूज करायचा आहे। तर ॲड 8चा फॉर्म्युला काय आहे, ॲड 10 लेस 2। आता आपल्याला ॲड 10 इथं करायचे आहेत, परंतु आपल्याला इथं पण बीट नाही आहे, मग आपल्याला ह्या रॉडला ॲड 10 करून घ्यायचे। ओके, ॲड 10चा फॉर्म्युला मी नाही, ॲड 8चा फॉर्म्युला काय सांगितला, ॲड 10 लेस 2, ॲड 10 लेस 2, म्हणजे ह्या बीट सगळ्याच रिप्लेस होतात आणि इकडे 1। ओके, तर आता सध्या आपला आन्सर काय आलेला आहे, 1907 आणि 1 आपण राईट डाऊन करून घेऊ। 1907 1। ओके, आपण अबॅकस क्लिअर करून घेऊ। आपलं सेकंड एक्झाम्पल काय आहे, 2361 इंटू 6। मग आपल्याला काय करायचं आहे, 6 चा टेबल आपल्याला 2 पर्यंत बोलायचं आहे। 6 1 जा 6, 6 2 जा 12, 1 आणि 2 12, फिंगर मी इथंच ठेवले। पुन्हा 6 चा टेबल 3 पर्यंत बोलायचं आहे। 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, इकडे 1 5 6 7 8 18, 6 6 जा आपण डायरेक्ट घेऊ, 6 6 जा 36, आपल्याला इथं 30 आणि इथं 6 ॲड करायचे आहेत। इथं 30 ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहे, आपल्याला ॲड 3चा फॉर्म्युला वापरायचा आहे। ॲड 3चा फॉर्म्युला काय आहे, ॲड 10 लेस 7 आणि इथं 6 ॲड करायचे, 5 आणि 1 6 36। ओके, मग आपल्याला नंतर काय करायचं आहे, 6 चा टेबल आपल्याला 1 पर्यंत बोलायचं आहे। 6 1 जा 6, 6 1 जा 6, म्हणजे आपल्याला 6 च्या अगोदर काय लावायचं आहे, 0 0 6, बरोबर। तर आपलं आन्सर काय आलंय, 1417 नाही 6 आणि 6। ओके, 1 4 1 6 6। ओके, थर्ड एक्झाम्पल काय आहे, 1592 इंटू 8 आपण अबॅकस किटवर सॉल्व करून घेऊयात। ओके, तर आपल्याला 8चा टेबल कितीपर्यंत बोलायचा आहे, 1 पर्यंत। 8 1 जा 8, 8 म्हणजे 0 आणि 8, हा 0 आणि हा 8। ओके, मी फिंगर इथंच ठेवले। पुन्हा 8चा टेबल आपण 5 पर्यंत बोलायचा आहे। 8 5 जा 40,
4 आणि 0. ॲड 4 करायला बीट अवेलेबल नाही आहेत. ॲड 4चा फॉर्म्युला आहे ॲड 10 लेस 6 आणि हा 0. अंडरस्टूड. मग 8चा टेबल आपल्याला 9 पर्यंत बोलायचा. 8 9 जा 72. 70 आणि हे 2. अंडरस्टूड. मी फिंगर इथंच ठेवले. पुन्हा 8चा टेबल आपल्याला 2 पर्यंत बोलायचा आहे. 8 2 जा 16. हा 1 आणि हे 16. आपलं आन्सर काय आलं आहे 1 2 7 3 6. आपण राईट डाऊन करून घेऊ. 1 2 7 3 6. ओके. ॲबॅकस क्लिअर करू. आपला 4th एक्झाम्पल काय आहे 5461 इंटू 7. आपल्याला अगोदर काय करायचं आहे 7चा टेबल 5 पर्यंत बोलायचं आहे. 7 5 जा 35. आपण 35 ॲड करून घेऊ. 30 हे 5. मी फिंगर इथंच ठेवले. 7 4 जा 28. हे 20 हे 8. मी फिंगर इथं ठेवली. 7 6 जा 42. इथे 40 आणि इथं 2 ॲड करायचे आहेत. 40 ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहे. ॲड 4चा फॉर्म्युला आहे ॲड 10 लेस 6 आणि हे 2. अंडरस्टूड. मी फिंगर इथं ठेवले. मग पुन्हा 6चा टेबल 7चा टेबल आपल्याला कितीपर्यंत बोलायचा आहे 1 पर्यंत बोलायचा आहे. 7 1 जा 7 0 7. आपलं आन्सर काय आलं आहे 3 8 2 2 आणि 7. आपण राईट डाऊन करून घेऊ. 3 8 2 2 7. ओके. ॲबॅकस क्लिअर करू. आता आपलं 5th एक्झाम्पल काय आहे 1764 इंटू 10. आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे 10चा टेबल 1 पर्यंत बोलायचं आहे. 10 1 जा 10. 1 आणि हा 0 10. 10 7 जा 70. हे 7 आणि हा 0 70. 10 6 जा 60. हे 6 आणि हा 0 60. 10 4 जा 40. 4 आणि हा 0 40. अंडरस्टूड. आपलं आन्सर काय आले 17640. 17640. ओके फ्रेंड्स. ॲबॅकस क्लिअर करू. तर मग फ्रेंड्स ही मल्टिप्लिकेशनची उदाहरणं तुम्हाला समजलीच असतील. ओके. किती फास्टमध्ये आपण पटकन सॉल्व केलात हो की नाही फ्रेंड्स. ओके. तर अशाच प्रकारची आपण नेक्स्ट एक्झाम्पल आपण दुसऱ्या क्लासमध्ये सॉल्व करून घेऊयात. ओके. तर ओके. थँक्यू फ्रेंड्स.